उदय तुम्ही सोबतच राहा. उदय तिमांडे नागपूरवरून आपल्या सोबत त्यांच्याकडे आपण जाऊया. उदय, आपण एकंदरीत बघितलं राज्यभरात सगळीकडेच झुंबड उडालेली आपण बघितली. नागपूरमध्ये काय परिस्थिती होती? नक्कीच नागपूरमध्ये जे आहे ते आज दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर 3 वाजता जे आहे ते उमेदवारी अर्ज सादर करण्याची वेळ संपलेली आहे. 3 वाजेपर्यंत ज्या उमेदवारांनी त्या झोन कार्यालयामध्ये प्रवेश केला त्यांना जी आहे ती आता उमेदवारी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती रात्री उशिरापर्यंत चालेल, मात्र त्याला मर्यादा होती 3 वाजेपर्यंतची. नागपूर शहरामध्ये म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठी सुमारे 1000पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी जे आहे ते आपले उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. नागपूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असणार का यावर जो आहे तो अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स राहिला. म्हणजे साधारण दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत यावर सस्पेन्स कायम होता. अखेर काँग्रेसच्या नेत्यांनी आपले फोन स्विच ऑफ केले आणि अखेर शिवसेना, उभाठा असतील किंवा राष्ट्रवादी असेल यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली. त्यामुळं या दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची जी आहे ती दमछाक झाली. शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी होणार याची चर्चा होती, ती फिसकटली आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून जे आहे ते सुमारे 50 ते 60 इच्छुक उमेदवारांना बरं 50 ते 60 इच्छुक उमेदवारांना जे आहे ते एबी फॉर्म दिलेला, तर उभाठानं देखील तितक्याच उमेदवारांना आपले एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीची चर्चा जी आहे ती नागपूरमध्ये फिसकटली होती, कारण अजित पवार गट राष्ट्रवादी हा स्वबळावर लढणार होता. त्यांनी देखील 94 लोकांना जे आहे ते आपली उमेदवारी दिलेली आहे. तर नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची आघाडी युती झालेली आहे. शिवसेनेच्या पारड्यामध्ये 8 जागा आलेल्या, तर 143 जागांवर जे आहे ते भाजप ही निवडणूक लढत आहे. गेली 3 टर्म इथं भाजपची सत्ता आहे, त्यामुळे भाजपला आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान होतं. गेल्यावेळी 108 नगरसेवक होते, यंदा 120 जागांचं त्यांना लक्ष ठेवलं होतं. त्यामुळं भाजपचा हा प्रयत्न होता की जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घ्यायचा आणि त्या प्रयत्नामध्ये जे आहे ते भाजप यशस्वी ठरलेला आहे. दुसऱ्या बाजूनं काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नागपुरातला मोठा भावाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे काँग्रेस देखील आता 151 जागांवर निवडणुका लढणार हे निश्चित झालेलं आहे. महाविकास आघाडीचा पोळा सकाळी फुटला आणि महायुतीमध्ये जे आहे ते युतीमधले 2 पक्ष भाजप आणि सेना सोबत आहेत. आता ही सगळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आज संध्याकाळी जे लोक आहेत त्यांची उमेदवारी भरली जाईल आणि खऱ्या अर्थानं जे आहे ते आता 3 तारखेनंतर या प्रचारामध्ये रंगत येईल. मात्र आज जे काही दिवसभर नाट्यमय घडामोडी झाला, म्हणजे अगदी एबी फॉर्म देत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या एका उमेदवारानं आपल्या पक्ष नेतृत्वावर भाजपला फॉर्म विकल्याचा आरोप करत कार्यालयामध्ये टीव्हीची तोडफोड केली. काही ठिकाणी आपण काल पाहिलं होतं की नितीन गडकरी यांच्या घराबाहेर देखील जे नाराज भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी नारेबाजी केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी जी आहे ती अडवून ठेवली होती. गेल्या 9 वर्षानंतर ही निवडणूक होतं, त्यामुळं सर्वच इच्छुक उमेदवारांना असं वाटत होतं की त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे. मात्र 151 जागा होत्या, अनेक पक्षांच्या मजबुरी होत्या, तर अनेक पक्षांना जे आहे ते उमेदवार आपले शोधावे लागले होते. नागपूरमध्ये भाजप आणि सेनेमध्ये प्रामुख्याने ही सगळी लढत, भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रामुख्याने ही लढत होणार असली तरी रिपब्लिकन पक्ष महत्त्वाची भूमिका नागपूर महानगरपालिकेत बजावत असतो. त्यामुळे वंचितनं देखील 45पेक्षा जास्त आपले उमेदवार रिंगणात उतरवलेल्या, मनसेनं आपले 15 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेले आणि बसपाचे पण सुमारे 50 उमेदवार रिंगणात असणार आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जसजसा प्रचार समोर जाईल तसतशी रंगात येणार असल्याचं आपल्याला तिथून पुढे पाहायला मिळणार आहे.